Welcome students. In this video we will discuss about uniform circular motion and Newton's first law of Newton's first law of motion. आता पान नंबर 9 वर लेट्स ट्राय मध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली. काय दिले की आपल्या घड्याळामध्ये असणारा जो सेकंद काटा आहे तर या सेकंद काट्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं. तर बघा सेकंद काटा प्रत्येक वेळी स्वतःची डायरेक्शन बदलत राहतो. घड्याळाचा आकार कोणताही असू दे तर तो सेकंद काटा स्वतःची डायरेक्शन बदलत राहतो. आणखी पेज नंबर 10 वर म्हणजे ती जी मोशन आहे तर ती अलॉंग अ सर्कल राहते. पेज नंबर 10 वर तुम्हाला वेगवेगळे शेप काढायला सांगितले. आता समजा तुम्ही रेक्टँगल काढताय तर रेक्टँगल काढताना तुमची पेन्सिल किती वेळा डायरेक्शन बदलती. समजा तुम्ही पेंटागॉन काढताय तर त्यावेळी तुमचं पेन्सिल किती वेळा डायरेक्शन बदलती. तुम्ही हेक्सागॉन काढताय तर तुमची पेन किती वेळा डायरेक्शन बदलतोय. तर ह्या सगळ्यावरून म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही जितके कोन जास्त घ्याल तेवढी तुम्हाला डायरेक्शन चेंज करावी लागते. तर सर्कल काढताना तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डायरेक्शन चेंज करावी लागते. तर यावरून डेफिनेशन काय बघा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे एखाद्या वस्तूची कशी तर तो ज्यावेळी एखाद्या सर्क्युलर पाथवर त्याला मोशन प्राप्त होती तर त्या मोशनला काय म्हटलं जातं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता याचं एक एक्झाम्पल बघा. तुम्ही गोफण बघितले. गोफणमध्ये दगड बांधलेला असतो आणि ती जी दोरीला गती प्राप्त होती तर ती म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अजून पण याची बरीच उदाहरणं आपण बघणार आहे. बघा द मोशन ऑफ स्टोन इन अ स्लिंग. एखाद्या गोफणीमधली दगडाची गती. आता जर त्याचं स्पीड व्ही असेल तर आपल्याला कसं स्पीड देता येतं बघा. द मोशन ऑफ स्टोन इफ द ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर टेक्स टाइम टी टू कम बॅक इट्स स्टार्टिंग पोझिशन. कुठलंही सर्कल आहे सर्कलमध्ये स्टार्टिंग पॉइंट एंड पॉइंट एकच असतो. मग एखाद्या ठिकाणाहून एखाद्या वस्तूनं गती प्राप्त केली आणि तिला परत आपल्या पोझिशनला यायला लागणारा वेळ टी आहे आणि तो जो सर्कल आहे त्याची रेडियस आर असेल तर इट्स स्पीड कॅन बी डिटरमाइंड बाय. तर त्या वस्तूचं स्पीड कसं काढता येतं तर स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. सर्कम्फरन्स म्हणजे सर्कलचं सर्कम्फरन्स. त्याचं सूत्र असतं 2 पाय आर अपॉन टी. म्हणजे कुठल्याही वस्तू ज्यावेळी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल त्यावेळी तिचं स्पीड काढण्यासाठी सूत्र काय वापरायचं तर v इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी वेअर आर इज द रेडियस ऑफ सर्कल t इज द टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कम इट्स एंड पोझिशन. पान नंबर 10 वर रिसर्च म्हणून तुम्हाला एक प्रश्न दिलाय की आणखी जास्त एक्झाम्पल्स लिहा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन डे टू डे लाईफ. आता हे प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जातो. तर आपण काही एक्झाम्पल्स लिहिलेत वेगवेगळी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची जी आपल्याला माहिती आहेत अशी एक्झाम्पल्स लिहिलेत. तुम्ही पण ही एक्झाम्पल्स वहीमध्ये लिहून काढायचे. आता पहिलं एक्झाम्पल बघा. An artificial satellite orbiting around Earth. की कृत्रिम उपग्रह जो पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरतो त्याची गती म्हणजे कसली झाली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेकंड बघा. अ सिलिंग फॅन्स ब्लेड रोटेटिंग अराउंड इट्स हब. आता तुम्ही बघता सिलिंग फॅन जो फिरतो तर त्याचे जे ब्लेड्स आहेत तर त्याच्या मधल्या त्या हब्स भोवती फिरत राहतात. ही पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. A stone which is tied to a rope and being swung in circle. गोफण की दगड एका दोरीला बांधलाय तो गोल 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 फिरवला जातोय तर तो
ते पण एक्झाम्पल काय झालं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अ कार टर्निंग थ्रू अ कर्व इन अ रेस ट्रॅक. रेस ट्रॅक बघितला असेल तुम्ही, गोल 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 रेस ट्रॅक असतो आणि त्या प्रत्येक टर्नवर कारची जी गती असती ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणखी एक एक्झाम्पल, अँड इलेक्ट्रॉन मुव्हिंग अराउंड द न्यूक्लियस. अजून पण तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकता की अर्थ रोटेटिंग अराउंड सन, डिफरंट प्लॅनेट्स रोटेटिंग अराउंड सन, कुठली एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, किंवा सन रोटेट्स अराउंड गॅलेक्सी. अशी वेगवेगळी एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकता. आपण काही 5 नमुन्याची उदाहरणं लिहिले. आता याच्या पुढचा पॉइंट म्हणजे काय, डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता याच्यासाठी एक कृती करायला सांगितले. काय कृती करायला सांगितले की एक फिरती चकती आहे, गोल गोल फिरणारी चकती आहे, आणि या फिरत्या चकतीवर जर तुम्ही एका बाजूला 5 रुपयाचं नाणं ठेवलं तर ते नाणं कसं जातं. आता हा प्रयोग तुम्हाला माहित आहे. कसं आहे बघा, की एखादी फिरती चकतीवर तुम्ही काही वस्तू ठेवली, किंवा आता फिरती चकती वगैरे नाही आपल्याकडे, समजा फॅन आपला फिरतोय आणि या फॅनवर तुम्ही एखादं कापड टाकलं तर ते कापड कुठल्या दिशेनं खाली पडतं हे बघणं म्हणजे डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. किंवा सध्या दिवस पावसाळ्याचे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुमच्या सायकलला जो चिखल लागतो तर तो चिखल कसा फेकला जातो बघा. म्हणजे जिथं ज्या पॉइंटला तो असतो तर तिथून त्याची डायरेक्शन परपेंडिक्युलर डायरेक्शन असते. तर कशी डायरेक्शन आहे बघा, when an object moves along a circular path, the direction of its motion changing at every point. प्रत्येक बिंदूपाशी त्याची अवस्था काय होत असती, बदलत असती, आणि या बिंदूपाशी तो बरोबर टँजेंट दिशेनं ते बाहेर पडत असतो. चिखल लागलेला कसा सायकलवरनं बाहेर पडतो हा तुम्ही बघितलेला आहे. किंवा फॅनवर तुम्ही एखादं कापड टाकून बघा, ते कुठल्या पॉइंटला कसं कापड खाली पडतं हे सगळे काय झाले की डायरेक्शन, परपेंडिक्युलर डायरेक्शन असते. आणि कुठं तर तिथं जिथं तो रेडियस परपेंडिक्युलर टू टँजेंट, तर तिथं बरोबर तो परपेंडिक्युलर डायरेक्शननी त्याची दिशा बदलतो. आता याच्या पुढचे जे पॉइंट्स आहेत तर या प्रकरणातले सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स आहेत. कुठले तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. पूर्वी हा भाग 10वीच्या अभ्यासक्रमात होता, आता हा 9वीच्या अभ्यासक्रमात घेतलेला आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आपण जोपर्यंत फिजिक्स शिकतोय तोपर्यंत हे लॉज आपल्याला माहित पाहिजे. आता न्यूटननं वेगवेगळे 3 लॉ मांडले. त्यापैकी पहिला जो लॉ आहे तर तो लॉ ऑफ इनर्शिया म्हणून ओळखला जातो. दुसरा जो न्यूटन्स लॉ आहे तो रिलेटेड टू मोमेंटम आहे. आणि तिसरा जो लॉ आहे न्यूटनचा तर तो ऍक्शन आणि रिॲक्शन, की जिथं एक्झाम्पल नेहमी रॉकेटचं दिलं जातं. तर आता आपण हे तिन्ही लॉ आणि त्याची एक्झाम्पल बघणार आहे. प्रत्येक लॉ शिकवला की तो वहीमध्ये नोट करायचा, आणि लॉ आहे त्यामुळं जसाच्या तसा परफेक्टली पाठ करायचा, आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल. तर आता आपण बघतोय न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. या प्रकरणातल्या काही महत्वाच्या पॉइंट पैकी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे अतिशय महत्वाचे पॉइंट आहेत. बघा, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे 3 लॉज मांडलेत. यातला पहिला लॉ जो आहे तो लॉ ऑफ इनर्शिया म्हणून ओळखला जातो. आता लॉ ऑफ इनर्शिया समजून घेताना काही टर्म्स त्यामध्ये आले, अनबॅलन्स फोर्स, बॅलन्स फोर्स. मग त्या टर्म पण आपल्याला समजून घ्यायच्यात की या टर्म्स म्हणजे काय. तर आता रस्सीखेचची गेम माहिती आहे बघा तुम्हाला. रस्सीखेच म्हणजे काय की एक रस्सी 2 गट वेगवेगळे 2 बाजूने ओढत असतात. आता त्याला एक मधी पॉइंटर असतो. समजा दोन्ही टीम्स अगदी सारख्या तुल्यबळ आहेत. उदाहरणार्थ तुमच्या शाळेतलं उदाहरण घेऊ. तुमची 9वी क ची तुकडी आणि अगदी तुल्यबळ असणारी 9वी ड ची तुकडी, अशा 2 तुकड्यामध्ये जर रस्सीखेच चालू असेल तर तो पॉइंटर जागचा हलत नाही. पण एका बाजूला 9वी ची तुकडी आणि एका बाजूला 5वी ची मुले, तर मात्र काय होतं की तो पॉइंट 9वीच्या बाजूला लगेच खेचला जातो.
मग त्याला म्हणतात अनबॅलन्स फोर्स. या दोन टर्म सुद्धा आपल्याला इथं बघायच्यात, बॅलन्स आणि अनबॅलन्स. आणखी न्यूटन्स लॉ ऑफ मोशन म्हणजे हा लॉ काय सांगतो, तर इनर्शिया म्हणजे काय, स्वतःची अवस्था न बदलणं, याला इनर्शिया म्हणतात. उदाहरणार्थ आपण बटन लावल्याबरोबर फॅन लगे गरगर फिरायला लागतो का, नाही. तर काय होतं, फॅन हळूहळू गती घेतो. आणि चालू फॅन लगेच बंद केल्याबरोबर लगेच ब्लेड जागेवर थांबतं का, नाही. तर ते हळूहळू फिरत फिरत थांबतं. म्हणजे स्वतःची मूळ अवस्था न बदलणं म्हणजे इनर्शिया. मग आता न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये काय काय पॉइंट्स आहेत बघा. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. Newton's first law of motion is also called as law of inertia. जडत्वाचा नियम म्हणून हा न्यूटनचा लॉ ओळखला जातो. आता यामध्ये येणारी टर्म आहे अनबॅलन्स फोर्स. तर ते आपल्याला दोन्ही समजून घ्यायचे. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. बॅलन्स म्हणजे संतुलित, अनबॅलन्स म्हणजे असंतुलित बल. When two forces are acting on both sides are equal, these forces are called balance force. जेव्हा दोन बाजूनं ऍक्ट होणारे फोर्सेस सारख्या बलाचे असतात तेव्हा ती वस्तू जागेवरची हलतच नाही, तर त्याला म्हटलं जातं बॅलन्स फोर्स. अनबॅलन्स म्हणजे काय, when applied force becomes unequal, the forces are called unbalanced force. एकाच बाजूनं जर फोर्स जास्त लागला, जसं मी सांगितलं तुम्हाला की एका बाजूला 9वीची मुलं आहेत, एका बाजूला 5वीची मुलं आहेत, तर दोरी सहजच कुठं खेचली जाणार, 9वीच्या मुलांकडे, तर त्याला म्हटलं जातं अनबॅलन्स फोर्स. आता न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय स्टेट करतो बघा. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, an object continue to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे कुठली वस्तू तोपर्यंत स्थिर राहते किंवा तोपर्यंत सतत एक रेषेत गतिमान राहते जोपर्यंत कोणतंही बाह्य बल तिच्यावर कार्य होत नाही. उदाहरणार्थ ग्राउंड मध्ये एक दगड पडलाय, जोपर्यंत या दगडाला बाहेरून कुठलंही बल लावलं जात नाही तोपर्यंत तो दगड आहे तसा स्थिर राहतो. परत एकदा न्यूटन्स लॉ बघा. an object continue to remain at rest or in the state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. आज हा लॉ शिकवलाय, आजच्या आज हा लॉ तोंडपाठ झाला पाहिजे. 4-5 वेळा लिहून काढा, काही करा, पण हा लॉ आजच्या तोंडपाठ करायचा. आता या लॉ मधून दोन गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. कोणत्या कोणत्या दोन गोष्टी आहेत बघा. पहिलं, न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ इनर्शिया. फिनॉमिना म्हणजे घटना, इनर्शिया म्हणजे जडत्व. न्यूटनचा पहिला लॉ हा जडत्वाची घटना किंवा जडत्वाचे रूल्स आपल्याला सांगतो. दॅट इज इनएबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. म्हणजे कुठली वस्तू स्वतःहून स्वतःची अवस्था बदलत नाही. हा पहिल्या लॉ मधून आपल्याला क्लिअर होता. आणखी एक गोष्ट क्लिअर होती, काय बघा. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्स विच कॉज अ चेंज इन इट्स स्टेट ऑफ ऑब्जेक्ट ऍट रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन. पण एखादा अनबॅलन्स फोर्स ज्यावेळी ऍक्ट होतो तर त्यावेळी मात्र काय होतं की स्थिर असणारी वस्तू किंवा युनिफॉर्म स्टेट मधली वस्तू स्वतःची अवस्था बदलते. आणि इनर्शियाची जेवढी पण एक्झाम्पल आहेत तर ही सगळी एक्झाम्पल न्यूटन्स फर्स्ट लॉ ची एक्झाम्पल्स आहेत. उदाहरणार्थ आता पहिलं एक्झाम्पल बघा. व्हेन वी शेक द ब्रांच ऑफ when we shake the branch of tree, the fruits falling down. म्हणजे एखाद्या झाडाची फांदी आपण हलवली तर काय होतात, फळं खाली पडतात. कारण फांदीला गती प्राप्त होती पण फळं मात्र इनर्शियामध्ये असल्यामुळे ही फळं खाली पडतात. आणखी एक उदाहरण बघा. आपण आता एसटीत बसलेलो असतो, अचानक ड्रायव्हरनं गाडी चालू केली तर आपण सगळेजण झुकले जातो मागच्या बाजूला, किंवा गाडी चालू गाडीमध्ये अचानक ब्रेक दाबला तर आपण सगळेजण
पुढच्या बाजूला झुकले जातो. अशी जी उदाहरणं आहेत तर ही सगळी न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनची उदाहरणं आहेत. आता ही काही एक्झाम्पल आपण फळ्यावर लिहितोय. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनची काही एक्झाम्पल्स आपण फळ्यावर लिहिले. बघा, पहिलं एक्झाम्पल, यू फील अ बॅकवर्ड फोर्स व्हॅन बस मूव्स क्विकली फ्रॉम रेस्ट. आपण बसमध्ये बसलेला असो आणि अचानक बस चालू झाली की आपण मागच्या बाजूला थोडेसे ढकलले जातो. तर हे उदाहरण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. सेकंड बघा, व्हॅन यू शेक अ ब्रांच ऑफ ट्री लीव्स गेट डिटॅच. आपण झाडाची फांदी हलवली तर पानं काय होतात, खाली पडतात. थर्ड, एक्सपिरियन्सिंग जर्क व्हॅन लिफ्ट सडनली स्टार्ट. तुम्ही एखाद्या लिफ्ट मध्ये आहात, अचानक लिफ्ट चालू झाली की थोडस तुम्हाला काय होतं की झटका बसल्यासारखं होतं. ही सगळी एक्झाम्पल्स न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचे, म्हणजे इनर्शियाशी रिलेटेड जे पण एक्झाम्पल असतं ते न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन बघितला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स सेकंड लॉ, थर्ड लॉ आणि त्याची एक्झाम्पल्स बघणार आहे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.